नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। गेल्या 3 महिन्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली होती। गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, गेटवे ते एलिफंटा या सेवा पुन्हा सुरू झाल्या होत्या। अशातच आता धक्कादायक घटना समोर आली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीनं बचाव कार्य केलं। एक बोट नेहमीप्रमाणे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून सुटली आणि एलिफंटाला जात होती। त्यावेळी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट उरण कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। सदर ठिकाणी नौदल, JNPT, कोस्ट गार्ड, येलो गेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे। मुंबईवरून अनेक प्रवासी सुट्टीच्या दिवशी किंवा कामानिमित्त बोटीने प्रवास करतात। गेटवेहून अलिबागच्या मांडवा एलिफंटा बेटावर जाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। या बोटी लाकडाच्या असल्याने त्यांचे आयुर्मान कमी झालेले आहे। त्यामुळे येथील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी गेटवेवरून जाणाऱ्या एका बोटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यावेळी बोटीमध्ये चक्क चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून आलं होतं। काही प्रवासी तर पडता पडता वाचले होते। अशातच आता प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे।